हालाकीची परिस्थिती, विविध अडचणींचा सामना, बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाला गवसणी ते झापूक झुपूक चित्रपटात हटके कामगिरी. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला सोशल मीडिया स्टार म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या अनोख्या स्टाईलने गावखेड्यापासून शहरातील तरुणाईला भुरळ घालणाऱ्या सूरज चव्हाणची क्रेज साता समुद्रापार पोहोचली आहे. कारण आता सूरज चव्हाणच्या पोस्टवर थेट ब्राझीलमधील लोकांच्या पोर्तुगीज भाषेत कमेंट्स येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राचा सूरज चव्हाण ब्राझीलमधील सोशल मीडिया क्रिएटरच्या फीडवर झळकू लागला आहे. प्रेक्षक हो, जसं भारतात सूरज चव्हाणच्या रील्स पाहून सुरुवातीला काहींनी त्याची खिल्ली उडवली, पण सूरजचा संघर्ष कळल्यावर व त्याने बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं. लोकमत फिल्मीची टीम जेव्हा सूरजच्या गावी पोहोचली होती तेव्हा सूरजच्या आत्यानेही याबाबत सांगितलं होतं. ती सुद्धा म्हणायची, ती कोरोनाचा काळ होता ना, ते येऊन देत नसायची, तर म्हणायची त्याच्या मागे लय माणसं जायची ना, तर लोक त्याला उठवून लावायची, तर मला म्हणायचं ते अशी म्हणते तशी म्हणते. तिकडं आपला काढायचा मग ती फोटो पोरांबरं यांच्याबरं पोरींबरं. मग तीच आज माणसं त्याला म्हणजे डोक्यावर घेतात. त्यामुळे आधी सूरज चव्हाणची खिल्ली, मग कौतुक असा काहीसा प्रकार ब्राझीलमधील सोशल मीडियाच्या जगात झाला आहे. पण हे नेमकं कसं झालं हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते. त्याप्रमाणे झापूक झुपूक चित्रपटाचे प्रमोशन करतानाचा सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ ऑगस्ट-सप्टेंबर 2025च्या दरम्यान ब्राझीलमधील सोशल मीडिया क्रिएटर्सला सापडला. अनेक जण सूरज चव्हाण सोबत फोटोज काढत आहेत, सेल्फी घेत आहेत. हो, एवढंच काय, सूरजला पाहून मुलींना आश्चर्याचा धक्काच बसतोय असे या व्हायरल व्हिडिओमध्ये होते. आणि हाच व्हिडिओ पाहून ब्राझीलमधील लोकांनाही दिसायला भोळा आणि स्वभावाने साधा असलेल्या सूरज चव्हाणबद्दल कुतूहल निर्माण झालं. तसेच अनेकांना सूरजची हेअरस्टाईल थेट प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बिबर सारखी वाटू लागली आणि ब्राझीलमधील क्रिएटर्सनी सूरजला थेट जस्टिन बिबरची उपमा दिली. प्रेक्षक हो, ब्राझीलमधील लोक सूरज चव्हाणला जस्टिन बिबर म्हणत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, यापूर्वीही सूरजला इतर कलाकारांची उपमा देण्यात आली आहे. सूरज हा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दादा कोंडकेंसारखा दिसतो असं गावातील लोकच म्हणायचे. जेव्हा लोकमत फिल्मीची टीम सूरजच्या गावी पोहोचली होती तेव्हा मंदिरातील पुजारी काय म्हणाले पहा. ह्या सूरजला माझा आशीर्वाद असा होता की मी त्याला दादा कोंडके म्हणून मला तो नजरेत दिसायचा आणि त्याचं रूप, त्याचा चेहरा, मुंडकं मला त्याला दादा म्हणून हाका मारायचं. त्याला म्हणायचं तुझ्या पोटात हा दादा कोंडके आला आणि दादा कोंडकेच पोटाला यायचा आहे आणि तू वर जाणारही 100%. मी त्याला आधीच ही बळी सकाळ सांगायचो, नजर पडला की वाक्य माझं असायचं. अहो, ब्राझीलमधील प्रकरण फक्त जस्टिन बिबरवर थांबलं नाही, तर ब्राझीलमधील क्रिएटर्स सूरजला मोस्ट हँडसम इंडियनही म्हणू लागले. अनेकांनी सूरजच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील विविध फोटोज व रील्सवर कमेंट करून त्याची खिल्लीही उडवली. तसेच सूरज चव्हाण भारतातील सर्वात मोठा पॉपस्टार असल्याचं म्हणत कमेंट सेक्शनमध्ये मस्ती केली. जस्टिन बिबरचे सॉन्ग लावलेले व्हिडिओज ब्राझीलमधील टिकटॉकवर व्हायरल करण्यात आले. सोशल मीडियावर सूरज चव्हाणबाबत चर्चा सुरू असताना ब्राझीलमधील न्यूज चॅनलनेही सूरज चव्हाण मोस्ट हँडसम इंडियन अशा बातम्या चालवल्या. त्यानंतर सोशल मीडिया क्रिएटर्सच्या पलीकडे ब्राझीलमधील नागरिकही सूरज चव्हाणच्या पोस्टवर मोस्ट हँडसम इंडियन अशी पोर्तुगीज भाषेत कमेंट करू लागले. हे सगळं सुरू असताना नोव्हेंबर 2025 मध्ये सूरज चव्हाणचं लग्न होत असल्याचं ब्राझीलमधील मीडियाला समजलं आणि चर्चेला अधिकच उधाण आलं. धक्कादायक बाब म्हणजे सूरज चव्हाण आपल्या चुलत बहिणीशी लग्न करत असल्याचा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. त्यामुळे ब्राझीलमधील क्रिएटर्समध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला. मात्र सूरज चव्हाण याने चुलत बहीण नव्हे तर चुलत मामाची मुलगी संजना गोफणे हिच्यासोबत लग्न केलं आहे. त्यामुळे एकूणच सत्य आणि सूरज चव्हाणच्या आजवरच्या संघर्षाबद्दल समजल्यावर ब्राझील मीडियाकडून सकारात्मक बातम्या चालवण्यात आल्या
तसेच सूरजची दुसरी बाजूही मांडण्यात आली. कपडे घालायचे म्हणलं तर हटके कपडे घालायचो. कोपाट्यातनी पाणी पाणी व्हायचं. अख्खं कोपाट आहे ना, कोपाट असतं त्याच्यात अख्खं पाणी व्हायचं. ती घ्यायचं पलातीने बाहेर टाकायचं. परत देवीचा हॉल येऊ तिथं आम्ही अख्खी बहिणी आम्ही झोपा यायचो. अंगाव काय नसायचं. देवीची आई मरे माताची नवीन लोकले अंगाव घ्यायचो, कारण तिनेच जगावलंय आणि तिच्याच आशीर्वादाने मी मोठा झालोय आणि इथं निवडणं आलं खाऊन जगलोय. परत तिथं बरबट खाल्लं ना, इतकं क्वालिटी लागतं ना जेवण, पोटच भरतं. सूरज चव्हाण याने चुलत मामाची मुलगी संजना गोपने हिच्यासोबत लग्न केल्याच्या बातम्या करण्यात आल्या. त्यामुळे सूरज चव्हाण बाबत खरी परिस्थिती समजल्यानंतर सुरुवातीला खिल्ली उडवणारे ब्राझीलमधील नागरिक त्याचं कौतुकही करू लागले. तसेच सूरजच्या पोस्टखाली कमेंट करून त्याला लग्नाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.